नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मित्रांनो, तर आज आपण चाललो आहे एका ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्यासाठी. आज आपण निघालेलो आहे, आपली भ्रमंती होणारी. मागचा व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आता लवकरच आपण गड भ्रमंती करणार आहे. तर आज गड भ्रमंती नाही आहे, आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाबद्दल ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, कसं आहे, आज ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार. ऐतिहासिक क्षण म्हणजे कुठला आहे की आज जगात म्हणजे एवढ्या वर्षात पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांचा 140 फुटाचा असा एक स्टॅच्यू म्हणजे शिल्प उभारलेला आहे. ऐतिहासिक मानवंदना सोहळ्याचा आज कार्यक्रम आहे. त्या क्षणाचा आपल्याला साक्षीदार व्हायचं आहे. त्याच्यामुळं आपण निघालं आता अगोदर छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थळाकडं. तिथं दर्शन घेऊन मग तुम्हाला नंतरचं सगळं. भाई घेर मागं थोडं. अरे घे की मागे. असे एक एक वाजतात त्यांना सांगितलेलं कळत नाही. आता त्याचा सिग्नल नाही आहे, साईडला मोठा हायवा चालू आहे, चालला आहे. त्याला म्हणतो थोडंसं मागे घे. आणि कसं आहे मित्रांनो, माहिती आहे काय, ह्या अशा मोठ्या ज्या गाड्या असतात, जो असा ना का हायवा असतो, नाही तर मग मोठ्या बस बीस असतात नाही का, त्यांचं कसं जो ड्रायव्हर भरपूर वर असतं, जिथं आपण मग समजा त्यांच्या टायरच्या जवळ नाही तर त्यांचा एक हिडन स्पॉट असतं, त्या जागेत जर असेल तर त्या ड्रायव्हरला दिसणारच नाही की आपण कुठं आहे. तर त्याच्यामुळे ह्या अशा गाड्यांपासून थोडंसं लांबूनच गाडी चालवायचं. बघा हे असं आहे, इंडिकेटर नाही काय नाही, अंडे घालतात नाही का. तर असू द्या. तर काय बोलत होतो की ऐतिहासिक क्षणाचं एक गोष्ट चालू होती. आणि मानवंदनाचं आकर्षण म्हणजे महत्त्वाची गोष्ट काय, 3000 ढोल, 1000 ताशा आणि 500 ध्वज म्हणजे भगवे झेंडे, ह्या अशा पारंपरिक वाद्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे. गर्दी पण भरपूर असणार आहे तिथं. तर आपल्याला व्ह्यूज कुठून चांगले भेटणार आहेत ते पण आपण एकदा बघूया जाऊन. आता मित्रांनो, आपण हे चरोलीमधून एक नवीन रस्ता झालेला आहे. त्या नवीन रस्त्यावरनं आपण तोळापूर रोडला जाऊन लागायचं, म्हणजे आळंदी तोळापूर रोड, आणि मग तिथनं पुढे जायचं आहे. तर आत्ता पावसामुळं रस्त्याची कंडिशन भरपूरच खराब झाली. रोडवर आहे ना छोट्या गाड्या कमी आहेत आणि सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत. बघा या, बघा हे पुढून तर बघा हे डायरेक्ट रॉंग साईड. बघा रॉंग साईड आहे का सिंगल साईड आहे काय कळत नाही म्हणा. इथं काय कसं काय का तिकडला रस्ता खराब झाला म्हणून, त्या साईडचा पूर्ण रस्ता खराब झाला म्हणून सगळ्या गाड्या ह्या साईडनी येतात. बघा रस्त्याची पार वाट लागली, रस्ता खराब. तर पलीकडचं बघा ते बघा त्या हायवा इकडं तर कुठं चांगलं आहे म्हणा, इथं पण खराबच झालं आहे पूर्ण. मित्रांनो, तुम्ही आत्ता बघू शकता. तर आपण जो चाललो आहे तर चरोलीमधनं रस्ता आलेला आहे. आणि पुढे जाऊन आपल्याला जो आडवा रस्ता होतो, जिथं टी जंक्शन होतं, जिथं टी रस्ता होतो, तिथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. लेफ्ट घेतलं तर आपण आळंदीमध्ये जातो, राईट घेतलं तर आपण तोळापूरला जातो. पुढून आपल्याला राईट घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवतो कुठून घ्यायचं आहे. बघा इथून बोर्ड तर काय लावलेलं नाही, पण असा बघा टी जंक्शन आहे. बघितलं का, त्याला ब्रेक मारायचं आहे आणि त्या हातात मोबाईल घेऊनच गाडी चालवते बरं का. गाडी पुढे आल्यावर मग मोबाईल खिशात ठेवून ब्रेक मारता येते. हे असे बहादर आहे, लय डेंजर बरं का. हे मला फक्त एक्सपिरियन्स दाखवतो बरं का. इथं आपल्या गाड्या थोड्या त्या लेफ्ट साईडने ठेवलं तरी पाठीमागचं बघा झुपकण जवळ कधी जाईल काय कळायचं नाही, असा विषय. म्हणजे अशा रस्त्याला आहे ना, एक तर सेफ डिस्टन्स ठेवा रस्त्याच्या, म्हणजे जास्त लेफ्ट साईडला नको आणि जास्त राईट साईडला नको. सेंटरमधनं आपलं गाडी जास्त स्लो झालं की मग मागचे आहे ते त्यांना घाई आहे, त्यांना परत जाऊन पुढे जाऊन झेंडे रोवायचे असतात. त्यामुळं भरपूर घाई असते. तर त्याच्याप्रमाणे गाडीची स्पीड आपण लेवलमध्येच ठेवा. जास्त स्लो नाही, जास्त फास्ट नाही, जास्त एक साईडने पण नाही. व्यवस्थित आपली गाडी आपल्या कंट्रोलमध्ये ठेवून गाडी चालवायचं आहे.
तर आत्ता मित्रांनो 16 आपण क्रॉस करतोय आता इथं आणि तोळापूरमध्ये आता आपण पोहोचणार आहे. माझ्या लॉगमध्ये मी खराब रस्ते दाखवत असतो. मी असे मोठे मोठे खड्डे आहेत की माझं तकडं तर एंटॉर्क आहे, ते एंटॉर्कचे टायर आहेत का तसे 2 टायर बसतील म्हणजे हाईट, तेवढे मोठे खड्डे आहेत. आता ठीक आहे, आता समजा पाऊस आलाच मोठा पाऊस आणि सगळ्या रस्त्यावर जर पाणी असेल, खड्डा किती खोल आहे ते दिसणारच नाही. टू व्हीलरवाल्याने एवढी सांभाळून चालवायची गाडी, वाटलं तर 2 पाय साईडला काढून गाडी चालवलं तरी चालेल, नाही का अंदाज घेऊन गाडी चालवायला बघायचं नाही, कारण मोठे मोठे खड्डे आहेत. श्री क्षेत्र तुळापूर, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी स्थळ तुळापूर इथं लिहिलेलं आहे. तर भरपूर गर्दी दिसते आज. मित्रांनो आज भरपूर गर्दी आहे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे प्रवेशद्वार श्री क्षेत्र तुळापूर. कमानीच्या आतमध्ये आल्यानंतर छोटे छोटे स्टॉल दिसतात. त्यामध्ये महाराजांच्या मूर्त्या, खेळणी, गळ्यात घालण्यासाठी माळा, तसेच शनिवार रविवारी भाजीपाला विकण्यासाठी गावातील लोक बसलेले असतात. तर सर्वप्रथम कमानीमधून पुढे आल्यानंतर कवी कलशाची समाधी दिसते आणि समाधीच्या शेजारी संगमेश्वर मंदिर दिसते. थोड्याच पुढे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी दिसते. छत्रपती संभाजीराजे, त्यांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांच्या पोटी ज्येष्ठ शुक्ल 12 शके 1579 म्हणजेच 14 मे 1657 पुरंदर या गडावर झाला. शंभूराजे 2 वर्षाचे असताना सईबाईंचे निधन झाल्याने पुढे राजमाता जिजाऊनीच त्यांचे पालनपोषण केले. शंभूराजांना बालवयातच राजकारणाचे धडे दिले. विद्याभ्यास, शस्त्रविद्या, कारभार, युद्धविद्या या सगळ्यात ते लवकरच पारंगत झाले. संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचामध्ये तरबेज झाले होते. त्यांचे सांस्कृतिक आणि हिंदी भाषेवर विशेष प्रभुत्व होते. म्हणूनच त्यांनी कमी वयात बुद्धभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. बुद्धभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख आहे. कलिकाल रूपी भुजंग घालितो विळखा, करीतो धर्माचा ऱ्हास, तारण्या वसुधा अवतरला जगतपाल, त्या शिवप्रभूंची विजय दुदुंबी गरजू दे खास, असे शंभूराजांनी बुद्धभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर उल्लेख केला होता. याशिवाय त्यांनी नायिकाभेद, नखशिखांत, 7 शतक, ब्रजभाषेतील काव्य, शृंगारिक काव्य, नृत्यशास्त्र हे ग्रंथ देखील रचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजे यांनी संकट काळात मराठा साम्राज्य ताब्यात घेतले. वयाच्या 18व्या वर्षी ते युवराज झाले. वयाच्या 23व्या वर्षी ते छत्रपती झाले. छत्रपती संभाजीराजे 20 जुलै 1680 रोजी पन्हाळा येथे राजा म्हणून विराजमान झाले. परंतु त्यांचा अधिकृत राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी राजगड किल्ल्यावर झाला. छत्रपती संभाजी महाराजांनी 1681 ते 1689 पर्यंत मराठा सम्राट म्हणून राज्य केले. छत्रपती संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याच्या उदयासाठी मुघलांशी अनेक लढाया करून विजय मिळवला. राजांनी कारकिर्दीत मुघलाव्यतिरिक्त गोवा, म्हैसूर आणि पोर्तुगीज यांच्यातही अनेक लढाया केल्या. 9 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 128 लढाया जिंकल्या होत्या. राजांनी एकही लढाई हरली नाही. जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पूर्णपणे जिंकता आला नाही. अशा या पराक्रमी शंभूराजांची धास्ती औरंगजेबाने घेतली. औरंगजेब पुरता घाबरून गेलेला होता. त्याचमुळे तो पूर्ण ताकदीने 7 लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला. शंभूराजाकडे त्यावेळी फक्त 30 ते 35 हजार सैन्य होते. 1689च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले होते. ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांना फितुरीने एका मुघल सरदाराने राजांना ताब्यात घेतले. तेथून अत्यंत क्रूरपणे 15 फेब्रुवारी 1989 या दिवशी पेडगावच्या किल्ल्यात राजांना औरंगजेबासमोर आणण्यात आले. औरंगजेबाने राजांना धर्म बदलण्यासाठी अट घातली. ही अट लाथाडून राजांनी मृत्यूला जवळ केली. त्यांच्या देहाचे हाल करण्यात आले, ज्याच्या समोर मृत्यू वशाळा आणि नतमस्तक झाला.
अशा या शूर छत्रपती संभाजीराजांना तुळापूर येथे आणण्यात आले. 12 मार्च 1989 या दिवशी गुढीपाडवा होता. हिंदूंच्या अत्यंत पवित्र दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी 11 मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. तो काळा दिवस होता 11 मार्च 1989. मृत्यूसमयी राजांचे वय होते अवघे 32 वर्ष. समाधी तुळापूर या ठिकाणी आहे. भीमा, भामा व इंद्रायणी या 3 नद्याचा संगम या ठिकाणी होतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, तर ह्या 2 नद्या आहेत, भीमा आणि भामा. आणि इथून जी आली ती इंद्रायणी नदी आणि असे जे पुढे भीमा नदी पुढे वाहते. मित्रांनो, आत्ता आपण बघितलं इथं छत्रपती संभाजी महाराजांची समाधी. इथून आपण संगमेश्वराचं मंदिराचं दर्शन घेऊ. तिथे कवी कलशाची जी समाधी आहे त्याचं दर्शन घेऊ आणि पुढे हा त्रिवेणी संगमाला जाऊन भेट देऊ. तर चला पुढे बघू. समाधी श्री छत्रपती शंभूराजांचे सहाय्यक छंदोगामात्य कवी कलश यांचं शिरछेद केल्याने इथे त्यांची ही समाधी बांधलेली आहे. तर इथं पण मस्तक हो आणि पुढे जाऊ. शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज व त्यांचे मित्र कवी कलश यांना औरंगजेबाने याच ठिकाणी अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. कवी कलश हे श्री संभाजी महाराजांचे जवळचे सल्लागार व काव्य सम्राट होते. महाराजांच्या समाधीच्या अलीकडे कवी कलशांची समाधी आहे. एका चौकोनी छोट्या चौतऱ्यावर कवी कलशांचे बलिदान स्थळ असे लिहिलेले आहे. कवी कलश हे शंभूराजांचे बंधू, सखा आणि एक निष्ठावंत सेवक होते. आयुष्यभर त्यांनी राजांना साथ दिली. मृत्यूच्या दारापर्यंत ही मैत्री कायम होती. त्रिसंगमाच्या किनाऱ्यापासून जवळच एक सुंदर संगमेश्वराचे मंदिर आहे. शहाजीराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून जिजाऊंच्या हस्ते त्यांचे उद्घाटन केले होते. मित्रांनो, तर आपण चाललो आता संगमेश्वर मंदिरात शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. रायरेश्वर किल्ल्याच्याही आधी याच संगमेश्वर शिवलिंगासमोर बालशिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतल्याची नोंद आहे. पुरातन हेमाडपंथीय बांधणीचे हे मंदिर अजूनही चांगल्या स्थितीत उभे आहे. हे मंदिर म्हणजे काशी विश्वेश्वराचे प्रतीक समजले जाते. संगमेश्वर महादेव मंदिरामध्ये खूप जुनी अशी पिंड आहे. सभा मंडप सुद्धा हेमाडपंथीय काळातील दिसून येतो. गाभाऱ्यात जाणाऱ्या दरवाजावर सुंदर गणपतीची मूर्ती दिसते. गाभाऱ्यातील छताचे काम अखंड अशा दगडाच्या शिळापासून बांधलेले दिसून येते. गाभाऱ्यातून बाहेर येताच इसवी सन 1633 मधील अखंड पाषाणात कोरलेली गणपतीची सुंदर व कोरीव मूर्ती दिसते आणि बाजूलाच विठ्ठल आणि रुक्माई यांच्या मूर्ती दिसून येतात.
केदारनाथ महाराज संजीवन समाधी आणि श्री राम मंदिर आहे. आत्ता इथे गेट बंद आहे. वीर गणपती मंदिर इथं बाहेर आल्यानंतर तिथं वीर गणपतीचं आणि इथं भक्त हनुमानांचं इथं मंदिर आहे बघा. असा मंदिराचा सुंदर आणि शांत परिसर बघून बाहेर जात असताना भीमा, भामा आणि इंद्रायणी त्रिवेणी संगमाकडे इथून रस्ता आहे. पण आता इथून पण गेट बंद आहे बघा. तर हा इथून रस्ता होता, तर ऑप्शनल म्हणून आता इथून बाहेरून रस्ता आहे. तर बाहेरून जाऊन बघू. परत मेन मंदिराच्या प्रवेशद्वारातून बाहेर आल्यावर महाराजांच्या समाधीच्या पाठीमागे छोटीशी वाट आहे. तिथून चालत त्रिवेणी संगमाच्या दिशेला निघालो. पुढे जाताना थोडं थांबून शांतपणे बघितलं आणि पुढे चालत जात असताना मनात विचार आला, शहाजीराजे आई जिजाऊ ह्या वाटेने त्रिवेणी संगमावर जात असतील. अशा ऐतिहासिक पायऱ्यावरून चालत असताना शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. हा बघा, ह्या संगमेश्वर मंदिरामध्ये बालछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली शपथ ह्या मंदिरामध्ये घेतली होती. तर तो हे मंदिर आता बघून आपण आलो इथं त्रिवेणी संगमावर परत. तर मित्रांनो, तुम्ही हा परिसर बघता तर इथून पुढे गेले तरी ह्या साईडला इथे वडू नावाचे गाव आहे. तर तिथं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली होती. सध्याच्या काळात हा मुद्दा बराच वादग्रस्त झालेला आहे. मात्र आजपर्यंत सांगण्यात आलेला इतिहास हाच आहे की वडगावातील गोविंद महार गायकवाड यांनी महाराजांच्या शरीराचे तुकडे एकत्र करून एका चर्मकाराकडून शिवून घेतले आणि जंगलात नेऊन त्यांचे अंत्यसंस्कार केले. याशिवाय काही समाजाचे म्हणणे आहे की गावातील शिवले देशमुख यांनी महाराजांच्या शरीराचे तुकडे शिवून त्यावर अंतिम संस्कार केले आहेत. मात्र काहींच्या मते राजावर अशी बिकट परिस्थिती आली असताना सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन राजांचे अंतिम संस्कार केले होते. मात्र या सगळ्या घटनाक्रमात एका अशा स्त्रीचे महत्त्व सर्वात जास्त म्हणता येईल, ती म्हणजे जनाबाई. या स्त्रीनेच नदीवर कपडे धुत असताना औरंगजेबाच्या हाशमानी राजांचे शरीर नदी किनारी फेकताना पाहिले होते. तिनेच गावातील लोकांना याची माहिती देऊन जागे केले आणि त्यामुळे पुढे राजावर अंतिम संस्कार होऊ शकले. वडू येथे महाराजांची समाधी आहे, तेथे त्यांच्यावर अंतिम संस्कार झाले होते. अतुल्य पराक्रमी धर्माभिमानी राजांच्या समाधीला भेट देण्याचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आता मी पोचलो महाराजांच्या 140 फूट उंच असलेल्या पुतळ्याच्या पाठीमागील बाजूस. मोठा पाऊस येत होता, पण पावसाचे भान कोणाला. पाऊस, वारा, चिखल यांना न गुमानता मी पुढे निघालो. गाडी पार्किंग पासून चालण्याचे अंतर किमान अर्धा ते पाऊण तासाचे. पुढे जाऊन विहंगम नजाऱ्याचे दर्शन घेतले. हा जो सोहळा आहे हा अत्यंत भव्य दिव्य वाहे झुळ 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 इंद्रायणी माझ्या विठुरायाची दूर पंढरी. स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण पिंपरी चिंचवड शहरात शंभूराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा, महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा आहेच, पण PCMC मध्ये हा एक मानाचा तुरा रोवला आहे असं म्हणता येईल. आता ही मूर्ती ब्रॉन्झ धातूपासून बनवलेली आहे. मूर्तीची उंची 100 फूट आहे, चौथऱ्याची उंची 40 फूट आहे. अशी एकूण 140 फुटाची हे शिल्प आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं पण शिल्प उभारण्यात येणार आहे. तसेच 16 सरदार आणि मावळ्याचे सुद्धा शिल्प उभारण्यात येणार आहे. इथे ओपन एअर थिएटर आणि होलोग्राफिक प्रेझेंटेशन सुद्धा येथे बनवले जाणार आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढींना धर्मवीर छत्रपती शंभूराजांचा इतिहास वेळोवेळी कळला जाईल. बापू भंडारे एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. या ऐतिहासिक मानवंदनेचं
ना निमंत्रण मला आहे, ना निमंत्रण तुम्हाला आहे, ना निमंत्रण पावसाला आहे. पण माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर जो जो जीवापेक्षा जास्त प्रेम करतो, निसर्गाला सुद्धा आपण दाखवून दिलं. पावसा तू बरसत राहा, आम्ही शंभू प्रेम व्यक्त करत राहू. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हे वीर छत्रपती संभाजी राजा आमच्या पासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, पण हिंदू धर्मात जन्माला आलेला डहाण्यावाग भोसरी विधानसभेचा हिंदुत्ववादी आमदार महेश दादा लांडगे पाटील छत्रपती संभाजी महाराज की. पैलवान महेश दादा लांडगे पाटील सगळ्यांच्या वतीनं सांगतो, आय लव्ह यू, आय लव्ह यू. पैलवान महेश दादा आगे बढ़ो. जय श्री राम. हर हर. वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहे त्याचा सन्मान सोहळा आता या ठिकाणी संपन्न होणार आहे. दोन्ही हात उंचावून टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मी सामान्य अविनाश सुकंडे आणि उत्तमराव मांढरे, अविनाशी सुकंडे इंडिया. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. छत्रपती शिवरायांचा छावा, छत्रपती शिवरायांचा छावा, एकमेव जगती दुसरा शोधून दावा, एकमेव जगती दुसरा शोधून दावा. अजिंक्य योद्धा महापराक्रमी प्रखर सूर्य तेजस्वी, अजिंक्य योद्धा महापराक्रमी प्रखर सूर्य तेजस्वी, शत्रू चळचळ कापती शंभू नाव ऐकोनी. सर्व आता आम्ही इथे शस्त्रपूजन करणार आहे आणि संभाजी महाराजांना मानवंदना देऊन पूजन करून निघतो. मावळ्यांना वरती उद्या, कृपया मावळ्यांना वरती उद्या. जयती धर्मपालो असौ संभाजी राजा महाबल, शिवपुत्र सह वीराणां भुगडीभूत विग्रह, शौर्य तेजो अपि प्रत्यय यस्य सिंहनिभं वपु, सदा स्मराभि राजेन्द्रं रक्षार्थं प्राणिनां सिदं, खड्गधारो महावीरः शत्रुसैन्य भयङ्करः, सततं धर्मरक्षिणी जनहृद्यानि रञ्जयेत, युद्धभूमौ स्थिरः शूररक्तवर्ण कपालकः, धैर्य सिंहासनारूढः, स्मराम्येनं नृपं विभुं, त्यागभक्तिपरं नित्यं सत्यनिष्ठं दयापरं, संभाजी राजमर्धं पुष्पैकृताञ्जलिर्भवेत्, वीरमृत्यं स्वीकार्यं धर्मरक्षितवान् नृप, यस्य जीवनकथा श्रुत्वा जनो गौरवमप्राप्नुयात्, न भयेन क्लेशेनापि मृत्युक्षणेऽपि च नृपः संहरते धैर्यं स्वात्मत्यागप्रसिद्धमान्, यस्य कीर्तिः समाकाशे नित्यमालौक्यते श्रुतैः, तेन लोकत्रये राज्ञा संभाजीनां नमो नमः. शत्रुसैन्य विनाशाय स्वजनत्रणा हेतवे भक्तितः, जयतु मरुमेखलायां जयतु स्वदीयं नृप. धर्मवीर संभाजी महाराज की.
धर्मवीराय नमः धर्मवीराय नमः शिवपुत्राय नमः युद्धसिंहाय नमः पराक्रमिणे नमः विदुषे नमः स्वराज्य रक्षकाय नमः जय जय शिवपुत्रः जय जय संभाजीराजः जयतु स्वराज्यं जयतु स्वराज्यं धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की हर 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 नमः पार्वती पतये हर हर महादेव। धन्यवाद। या जगातील सर्वात उंच अशा धर्मवीर श्री संभाजी महाराजांच्या पुतळ्याला आपण ऐतिहासिक मानवंदना देतोय। याची जी संकल्पना आहे या पुतळ्याची आणि या मानवंदनेची ज्यांची संकल्पना आहे ते त्यांच्या मनात कसं आलं याविषयी मी आमदार महेश दादांना विनंती करतो की त्यांनी दादा एक 2 मिनिटं धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की जय श्री राम जय जय श्री राम गो माता की नमः पार्वती पते हर हर महादेव। अरे मग काय गाडे हो येडा मांडून आलंय मग राजाने काय केलं काय मांडली युगत मांडली बघा बघा सिद्धीची आता कसा हरवला कसा अपटला दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार एकही शंभू राजाचा सावधान ध्वज प्रणाम 1 2 3 सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत
श्रीमंत योगी श्री 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 शिवा छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू भूषण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिजाऊ साहेबांचा नमः पार्वती पदे हर 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 हर
शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा आवाराच्या अगोदर सगळ्या आपल्या सर्वांना विनंती आहे, कृपया इथून बाहेर पडत असताना रौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज। माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शंभूप्रेमीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर मित्रांनो, परत भेटूया नवीन जागी नवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की। आपल्या सगळ्यांना आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या वतीनं सूचना आहे, या कॅम्पसच्या बाहेर पडत असताना पहिल्यांदा महिलांना प्राधान्य द्यायचं।